नमस्कार. ज्योतिष केंद्राच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचे मनःपूर्वक स्वागत. आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी असे वळण येते जिथे आपल्याला वाटते की आता काहीतरी चमत्कार व्हायला हवा. विशेषतः जेव्हा आपण कुंभ राशीचे असतो तेव्हा संघर्षाची साथ सुटत नाही. पण आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी त्या अंधाऱ्या रात्रीनंतरचा पहिला प्रकाश ठरणार आहे. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि आपल्या आयुष्यात खरोखरच सकारात्मक बदल घडवू इच्छित असाल तर आजचा हा खास व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा दिवस तुमच्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे हे जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या संघर्षाचे फळ मिळाल्याचा आनंद होईल. पुढे जाण्यापूर्वी जर तुमची शनिदेवावर नितांत श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेची सुरुवात ठरू शकते. आज 28 एप्रिल 2026 मंगळवारचा हा दिवस. आज वैशाख शुद्ध द्वादशी आहे आणि आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी केवळ एक सामान्य दिवस नसून तो एका मोठ्या यशाचा उंबरठा आहे. आज आकाशात त्रिपुष्कर योग नावाचा एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली योग जुळून येत आहे. ज्योतिषशास्त्रात त्रिपुष्कर योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण या योगात केलेले कोणतेही शुभ कार्य किंवा मिळालेले यश हे तिपटीने वाढते असे मानले जाते. विचार करा, आज तुम्ही घेतलेला एक छोटासा निर्णय किंवा केलेली एक छोटीशी गुंतवणूक तुम्हाला भविष्यात किती मोठे फळ देऊन जाईल. आजचा उत्तरा फाल्गुनी नक्षत्र रात्री 10:58 आहे आणि त्यानंतर हस्त नक्षत्र सुरू होईल. ग्रहांची स्थिती पाहिली तर आज सूर्यदेव आणि बुध मेष राशीत आहेत तर चंद्रदेव कन्या राशीत भ्रमण करत आहेत. तुमचा राशीस्वामी शनिदेव सध्या तुमच्यापासून दुसऱ्या स्थानी म्हणजे मीन राशीत विराजमान आहे, जिथे त्यांच्यासोबत मंगळ आणि शुक्र देखील आहेत. ही ग्रहांची युती तुमच्यासाठी भविष्यातील मोठे आर्थिक नियोजन करण्यासाठी अत्यंत पोषक आहे. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आज तुम्हाला एक महत्त्वाचा संकेत मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात गेल्या काही काळापासून जे अडथळे येत होते ते आता दूर होण्याची वेळ आली आहे. आजच्या दिवसाचे महत्त्व जाणून घेताना हे लक्षात ठेवा की दुपारी 3 ते 4:30 या वेळेत राहू काळ आहे. या 1.5 तासाच्या काळात कोणतेही नवीन किंवा महत्त्वाचे काम सुरू करणे टाळावे. मात्र आजचा सर्वात शुभ काळ म्हणजेच अभिजित मुहूर्त दुपारी 11:52 ते 12:45 या दरम्यान असेल. जर तुम्हाला एखादा महत्त्वाचा व्यवहार करायचा असेल, नवीन करारावर स्वाक्षरी करायची असेल किंवा एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर या वेळेचा वापर नक्की करा. यश तुमचेच असेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची प्रगती कुठेतरी थांबली आहे तर आजचा हा त्रिपुष्कर योग तुमच्यासाठी प्रगतीची नवी दारे उघडणार आहे. करिअर आणि नोकरीच्या बाबतीत बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्या मेहनतीला सलाम करण्याचा आहे. कुंभ राशीचे लोक मुळातच कष्टाळू असतात, पण कधीकधी त्यांना योग्य वेळी योग्य संधी मिळत नाही. मात्र आज चित्र बदलेल. जर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल किंवा बढतीची वाट पाहत असाल तर आज तुम्हाला काहीतरी आनंदाची बातमी मिळू शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या कार्यक्षमतेवर अत्यंत प्रसन्न राहतील. एखादा कठीण प्रकल्प जो कोणालाच झेपत नव्हता तो तुम्ही सहज पूर्ण कराल आणि यामुळे तुमचे नाव उंचावेल. व्यवसायात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस सोल्याहूनही पिवळा असेल. आज तुम्हाला व्यवसायात नवीन ग्राहक मिळू शकतात किंवा एखादी अशी डील होऊ शकते जी तुमच्या व्यवसायाची दिशा बदलून टाकेल. आजची गुंतवणूक, मग ती शेअर मार्केटमध्ये असो किंवा सोन्यात, तुम्हाला दीर्घकालीन मोठा नफा देऊन जाईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कोणावरही आंधळा विश्वास ठेवून मोठ्या रकमा देऊ नका. स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. आर्थिक स्थितीबद्दल सांगायचे झाले तर आज धनाची आवक वाढण्याचे योग आहेत. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. कदाचित तुम्हाला तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून अचानक बोनस किंवा लाभांश मिळू शकतो. आज तुमच्या मनात भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेबद्दल काही नवीन विचार येतील. नवीन घर किंवा नवीन वाहन घेण्याचे तुमचे स्वप्न आता सत्यात उतरताना दिसेल. आयुष्यात पैसा येतो पण तो टिकत नाही, ही तुमची तक्रार आज दूर व्हायला सुरुवात होईल. आज तुमची विचार करण्याची पद्धत बदलेल आणि तुम्ही बचतीकडे अधिक लक्ष द्याल. मित्रांनो, जर तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेली माहिती तुमच्या आयुष्याशी जुळतानाचे वाटत असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला अशाच प्रकारचे सखोल मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचे अनुभव वाचून इतर प्रेक्षकांनाही प्रेरणा मिळते. आता वळूया आपल्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्याकडे.
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी त्यांचे कुटुंब हेच त्यांचे सर्वस्व असते. आज घरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण राहील. जर पती-पत्नीमध्ये काही कारणाने दुरावा निर्माण झाला असेल तर आज तो दूर होऊन संवाद वाढेल. तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला प्रत्येक संकटात ढाल बनून उभी राहील. मुलांच्या प्रगतीमुळे किंवा त्यांच्या शिक्षणासंबंधी आज तुम्हाला एखादी गोड बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचे मन समाधानाने भरून जाईल. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. नातेसंबंधांमध्ये आज एक वेगळीच ऊब जाणवेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि लोकांचा तुमच्यावरचा विश्वास अधिक दृढ होईल. आजच्या दिवशी कुंभ राशीच्या महिलांनी विशेष उत्साही राहणे गरजेचे आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस अत्यंत भाग्याचा आहे. तुम्ही जर स्वतःचा एखादा छोटा व्यवसाय किंवा घरगुती उद्योग सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस मुहूर्त काढण्यासाठी उत्तम आहे. घरातील कामात आणि बाहेरील जबाबदाऱ्यात तुम्ही आज उत्तम समन्वय साधाल. तुमच्या कौशल्याचे आज कौतुक होईल. आरोग्याच्या बाबतीत मात्र आज थोडे सावध राहा. धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो किंवा अपचनाचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे खाण्यापिण्याकडे लक्ष द्या आणि भरपूर पाणी प्या. तरुणांसाठी आजचा दिवस संधींनी भरलेला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज अभ्यासात एकाग्रता साधता येईल. जर तुम्ही परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर त्या दृष्टीने आज एखादे महत्त्वाचे पाऊल पडू शकते. आज तुमची नेतृत्व करण्याची क्षमता वाढेल. मित्रांसोबत वेळ घालवाल पण त्यातूनही तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे आज मिळणाऱ्या संधीचे सोने करा. आज तुमचा आत्मविश्वास इतका दांडगा असेल की तुम्ही अशक्य वाटणारी गोष्टही शक्य करून दाखवाल. पण कुंभ राशीच्या मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. यश मिळते तेव्हा अहंकारही सोबतीला येतो, पण तुम्हाला नम्र राहायचे आहे. आज तुमच्या राशीत राहूचे भ्रमण असल्याने अधूनमधून मनात नकारात्मक विचार येऊ शकतात किंवा राग अनावर होऊ शकतो. रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय तुमच्या हिताचा नसेल, त्यामुळे शांत रहा. कोणाशीही वाद घालण्यापेक्षा मौन पाळणे आज जास्त फायद्याचे ठरेल. कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या लोकांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरेल. कोर्ट कचेरीच्या कामात प्रगती होईल. आजच्या दिवसाचा शुभ अंक 3 आणि 9 आहे, तर शुभ रंग आसमानी आणि नारंगी आहे. या रंगांचा वापर केल्यास तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार होईल, जी तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवेल. आता आपण या टप्प्यावर आलो आहोत जिथे मी तुम्हाला आजचा सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे. कुंभ राशीवर शनिदेवाचा प्रभाव असतो आणि शनिदेवाचे परम भक्त म्हणजे हनुमानजी. आज मंगळवार असल्याने हनुमानजींची सेवा करणे तुमच्यासाठी भाग्योदय करणारे ठरेल. आज कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंगा टाका. हनुमानजींना गुलाबाचा हार अर्पण करा आणि बुंदीचा प्रसाद चढवा. शक्य असल्यास हनुमानजींना विड्याचे पान अर्पण करा. मंदिरात बसून मनापासून हनुमान चालिसाचे पठण करा आणि कमीत कमी 5 प्रदक्षिणा घाला. हा छोटा वाटणारा उपाय तुमच्या आयुष्यातील मोठ्या संकटांना दूर करण्याची ताकद ठेवतो. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. आजचा हा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आयुष्यात चढ-उतार येतच असतात, पण कुंभ राशीची व्यक्ती कधीच हार मानत नाही, हे जगाला दाखवून देण्याची हीच वेळ आहे. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचारांनी पुढे जा. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला सांगा की माझ्या आयुष्यात सर्व काही चांगले घडत आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासह आणि कुंभ राशीच्या इतर व्यक्तींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभयोगाचा लाभ घेता येईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमची साथ हीच आमची ताकद आहे. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा. श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव. धन्यवाद.